ताई काय सांगाल, आज ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आले का? संजय राऊत यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी एकत्र आलेले पाहायला मिळाले, काय सांगाल? खरंच आनंद वाटला ते बघून. बऱ्याच सैनिकांचे फोन आले की अरे काय ताई मस्त वाटतंय, बरं वाटतंय, कधी युतीचं डिक्लेअर करतायत. तर आपण नेहमीच सैनिकांना सांगत असतो की दोन्ही पक्षप्रमुख आहेत, दोन्ही सख्खे चुलत भाऊ आहेत, नात्यात पण आहेत आणि पक्षाच्या एका प्रमुख पदावर आहेत. त्यामुळे योग्य वेळी ते नक्की डिक्लेअर करतील. पण मनसैनिक शिवसैनिकांमध्ये एक आनंद आहे आणि हा नुसता फक्त पक्षापुरता नाही तर मुंबईकरांना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला हे बघून अतिशय आनंद होतोय. अगदी घरगुती कार्यक्रमानंतर देखील थेट राज ठाकरे यांनी मातोश्री येथे गेले आणि अगदी तब्बल अर्धा पाऊण तास जी आहे ती त्यांच्यात चर्चा सुरू होती. अशी देखील चर्चा आहे की या आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात देखील चर्चा झाली असावी. होऊ शकतं ना, कारण येणाऱ्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या निवडणुका, मग त्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, या सगळ्या निवडणुकीबद्दल चर्चा नक्की. कारण उद्धवजींनी दसऱ्याच्या मेळाव्यातच सांगितलं की आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच आलोय. हा सुतोवाच तर ऑलरेडी झालेला आहे. आता आपण योग्य वेळ बघू, कारण अजूनही निवडणूक आयोगाकडनं मुंबईच्या निवडणुकीबद्दलचं म्हणजे उद्या काहीतरी महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नंतर तुझ्या नगरपालिका वगैरे ह्या होत आहे. पण महानगरपालिकेचं सुतोवाच कधी होतंय, कारण वॉर्ड रचना पण फिक्स पूर्णतः त्याचं हे नाही केलंय. त्याच्यानंतर तुमची आरक्षण, बॉर्डर झाल्यानंतर आरक्षण आणि त्याच्यानंतर असलेले जे काही आचारसंहितेचे दिवस, तारीख, इलेक्शनचे, हे कुठलंच सुतोवाच होत नाहीये. तो व्हायच्या आधी नक्की या दोघांचं मनोमिलन ऑलरेडी झालेलं आहे. सुतोवाच व्हायचं बाकी. नक्की काय वाटतं, कधीपर्यंत घोषणा होईल युतीच्या? नाही, कसं आहे, काय वाटतं, आनंद वाटतो. कधीपर्यंत हे दोघंच सांगू शकतील. कारण कुठल्याही जरी आम्ही उपनेते असलो तरी त्याच्या चर्चा आमच्यापर्यंत नसतात आणि पक्षप्रमुखावर विश्वास आहे. जे कुठला निर्णय घेतात तो नेहमीच आपल्या पक्षाच्या हिताचा घेतात. आता ज्यांना का नाही पटलं त्याला वेगवेगळी कारणं आहेत. त्यामुळे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आम्ही आमची आगेकूच चालू आहे. अगदी दसरा मेळावा देखील अत्यंत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने आले होते, पार पडला. या दसरा मेळाव्यात अनेकांना म्हणजे अनेक शिवसैनिकांना अपेक्षा होत्या की दोन्ही ठाकरे बंधू व्यासपीठावरती पाहायला मिळते किंवा एकत्र येतील तेव्हा घोषणा होऊ शकते असं देखील वाटत होतं. पण तसं काही घडलं नाही. अनेक शिवसैनिक नाही, मुळात हा पक्षाचा मेळावा होता. स्वतंत्र पक्ष आहे राजसाहेबांचा आणि प्रचंड पाऊस होता. कौतुक आहे त्या शिवसैनिकांचं की म्हणजे पक्षप्रमुख पण भर पावसात उभे राहून भाषण दिलं आणि सैनिकांनी तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये बसून, केवढा चिखलमय झालेला परिसर, तुफान, काही चॅनलनी पहिल्या दाखवल्या पण त्याच्यानंतरच्या या खऱ्या अर्थाने 6:30 नंतर जी अलोट गर्दी झाली, जी गर्दी बरीचशी मैदानात पण येऊ नाही शकली कारण चिखल होता. मग बाहेरून पण सैनिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यात प्रतिसादाला साथ साहेबांनी घातली. उद्धवजींनी भर पावसात उभं राहून आणि भाषण केलं. तमा आम्ही निसर्गाची नाही बाळगली का, तर निसर्ग आशीर्वाद देतोय. सगळ्यांना वाटलेलं की पाऊस आहे म्हणजे रद्द होईल. लगेच आम्ही आझाद मैदान, मग नेस्को, मग असं कुठे बंदिस्त गेलो नाही. यायचे आहेत ते इथे येतील हा भरोसा होता सैनिकांवर आणि आले. आम्ही सगळे स्टेजवर नेतेगण, पदाधिकारी सगळे होतो. सगळे बिन पावसाचा मनमुराद आनंदही घेत होतो, कारण असं कधी भिजायला मिळतं. त्यामुळे आनंद होता. ताई, एकीकडे पाहायला गेलं तर गेल्या 2 दिवसांपासून अनिल परब असतील आणि रामदास कदम असतील यांच्यात जे आहे ते शाब्दिक वाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक दावे देखील जे आहेत ते रामदास कदम करताना पाहायला मिळतात आणि रामदास कदम थेट आज देखील म्हणतात की मी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारलेला आहे
प्रश्न केलेले आहेत. तर अनिल परब का उत्तर देत आहेत? अनिल परबच देणार. अनिल परब आमच्या पहिल्या फळीतले नेते. ऐरा गैरा नट्टू खैऱ्याला काय म्हणून उत्तर द्यायचे? खोटं खोटं तुम्ही काही बोलाल. कारण काय झालंय, एक पद्धत झालीय, या सगळ्या निवडणुका होऊ घातले. असं एक गावाकडे चित्र असतं, एखादी म्हैस पळवायची असेल तर घंटा वेगळ्या बाजूनी वाजवतात. गावकऱ्यांना वाटतं तिकडे चालली आहे का, आणि मग गावकरी अख्खं गाव तिच्या मागे जातं, त्या घंटेच्या मागे, आणि म्हैस निघते. तसं या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीची चुकीच्या दिशेने घंटा वाजवणारे रामदास कदम ठरले आहेत का? त्यामुळे तुम्ही काय अपेक्षा करता उद्धवजींनी काय म्हणून? तुम्ही जर म्हणताय की बाळासाहेब आमचे पण आहेत, तर ते आमचे पण आहेत, मग उद्धवजीने का द्यावं तुम्हाला उत्तर काय म्हणून? जर तुम्ही म्हणतायत की आम्ही मातोश्रीमध्ये होतो, तर अनिल परब तर विभाग प्रमुख होते, तिथेच होते, अखंड 24 तास होते, प्रत्येक गोष्टीला साक्षीदार आहेत ते, मग तेच उत्तर देणार. तुम्हाला काय उद्धवजींनी उत्तर द्यायचं? तुम्ही कोण? बेईमानी केलेले आहात ना. 2014 ते अगदी 22 पर्यंत तुम्हीच होते ना. सगळं देऊनही ढेकर न देणारा म्हणजे बेईमान कसा असतो ते तुम्ही उदाहरण घालून देताय लोकांना. अशी तर बेईमानी केलीच, पण तुम्ही आता तोंडाने दाखवताय की मी किती विचित्र आहे. आणि त्याचबद्दल असं देखील म्हणतात स्वतः की अनेक अनिल परब यांनी देखील भ्रष्टाचार केलेला आहे, अनेक केबलचे जे आहे ते बिझनेस किंवा भ्रष्टाचार केलेला आहे. या संदर्भात मी थेट अमित शहांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र लिहिणार किंवा मी सांगणार, असं देखील त्यांनी आज म्हटलं. मुळात देवेंद्र फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आहे सन्माननीय, त्यांनी तुमची लक्तरं काढली आहेत. तुम्ही काय लायकीचे ते त्यांनी त्यांच्या भाषणात अशी 3-4 वेळा तुमची लक्तरं काढली आहेत. त्यामुळे लक्तर काढलेल्या माणसाकडे जाऊन सांगणं आणि घेणार असतील तर करू दे. अनिल परब हे सक्षम पक्षातले नेते आहेत, चांगले अभ्यासू ॲडव्होकेट आहेत. प्रॅक्टिस केली नसली तरी त्यांना बचाव योग्य पद्धतीने आणि जे खरं आहे त्या पद्धतीने करण्याची ते एकदम त्याच्यात एक्सपर्ट आहे. अशा ऐरे गैरे नट्टू खैराला दमणारे अनिल परब नाही. एकीकडे आज शिर्डी येथे जे अमित शहा यांचा दौरा होता, त्या दौऱ्यादरम्यान दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री होते. पण अजित पवार यांनी असं म्हटलं की भाषणादरम्यान अजित पवार म्हणतात की आजवर अनेक राज्यकर्ते आले पण साखरेचे भाव पडलेले असायचे. अमित शहा यांच्यामुळे साखर उद्योगाला बळ मिळालं. थेट त्यांनी एक टीका केलेली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर. शरद पवार मुळामध्ये जो शेतकरी रडतोय, साखर कारखान्यांबद्दलच बोललाल तुम्ही, कारण तुम्ही पण त्यातलेच आहात, पण जो मामूली शेतकरी आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोललात का? तुम्ही असे जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील तर त्या महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल. शेतकरी आज ज्याच्या घरामध्ये ताट वाटी चमचा नाही राहिला, इतकं धुवून गेलंय, त्याच्याबद्दल तुम्ही ब्र नाही काढत आणि साखर कारखानदारांबद्दल बोलता. याच्यावरच महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की असे उपमुख्यमंत्री आहेत. असं पण एक अमित शहा काय म्हटले, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अहवाल पाठवा, म्हणजे भाषणात बोलले कोण? अमित शहा, की आम्हाला मुख्यमंत्री यांनी अहवाल पाठवावा संपूर्ण पूरग्रस्ताचा आणि मग आम्ही त्याच्यावरती नक्कीच मदत मिळवून देऊ. म्हणजे इतके दिवस अहवाल दिला नव्हता का तुम्ही? घेऊया त्याच्यात हा घेऊ एक बाईट. हा महत्वाचा आहे. आज अमित शहा शिर्डी दौऱ्यादरम्यान देखील अमित शहा यांचं भाषण पार पडलं. त्या भाषणात थेट अमित शहा असे म्हटले की लवकरात लवकर मुख्यमंत्री किंवा राज्याकडून जे आहे आम्हाला अहवाल लवकरात लवकर सादर करावा, आम्ही देखील केंद्राकडून मदत मिळवून देऊ, असं देखील सांगितलेलं आहे. मला ना खरंच या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. मी पण ऐकल्यानंतर मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की एका राज्याला म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्याला एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, त्यातला एक उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री होऊन गेले, एक तर कायमचे उपमुख्यमंत्रीच आहेत. आता ते कधी राहणार किती दिवस ते माहिती नाही मला, परंतु गृहमंत्री जे देशाचे गृहमंत्री अमित शहा आल्यानंतर त्यांनी भर स्टेजवर ना
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इन्स्ट्रक्शन द्यावं की मला अहवाल पाठवा. मग इतके जे 15 दिवस गेले ते राज्याचे हे तिन्ही लोक काय करत होते? शेतकऱ्यांनी नेमकं पाहायचं कोणाकडे? प्रत्येक वेळेला उद्धवजी, अरे तुम्ही सत्तेत आहात की उद्धवजी आहेत? उद्धवजी सत्तेत होते तेव्हा तर सरसकट त्यांनी कर्जमाफी केली, हा पटलावर आहे. म्हणजे कोण खोटं बोलतंय वगैरे अशातला भाग नाही. तुम्ही ते तर कराल की नाही माहिती नाही, पण किमान ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये चमचा सुद्धा राहिला नाही इतकं धुवून काढलं, तर त्याला पहिलं शासनाची मदत गेली पाहिजे. आणि ती शासनाने त्याच्यावर 3 फेऱ्या झाल्या दिल्लीत तिघांच्याही. मग यांनी काय मागितलं जाऊन? झोळी फाटकी नेली? महाराष्ट्राची झोळी फाटकी नेली की मागूच नाही? आणि त्यांनी तिकडून येऊन तुम्हाला सांगावं, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.